हिमालयजी गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पर्वती मतदारसंघातून इच्छुक होतात, नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तिकीट पक्षाकडे मागितलं होतं, पण चौथ्यांदा विद्यमान आमदारांना रिपीट केले भाजपकडून, पक्षाकडून. काय तुमच्या भावना आहेत? आज केंद्रीय मंत्री स्वतः तुम्हाला भेटायला. मी मागच म्हणालो होतो की माझी भूमिका मी पुढच्या 2 दिवसात सांगणार आहे. मला वाटतं की मी मागणी केली होती मतदारसंघात तिकिटाची. शेवटी जो निर्णय पक्षश्रेष्ठींनी केला त्याच्यावर मी माझ्या कार्यकर्ते नागरिकांशी चर्चा केली 4-5 दिवसामध्ये. आणि मागच्या 4 दिवसापूर्वी स्वतः आमचे नेते देवेंद्र भाऊ यांचा फोन आला. मी त्यांची भेट सागरमध्ये 3 दिवसापूर्वी जाऊन घेतली. त्याच्यापूर्वीच आमचे मित्र नेते मुरलीधर मोहोळांचे सातत्याने माझा संपर्क होता. आणि ती भेट माझी झाल्यानंतर देवेंद्रजींशी माझं 15-20 मिनिटं बोलणं सुद्धा झालं. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे, या राज्यामध्ये महाविकास सत्ता आणायची आहे. त्याच्यामुळे जो भविष्यकाळ सुद्धा मी तुमचा मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी राहणार आहे. आणि मला वाटतं की आपण सर्व मिळून एकत्र काम करू. त्यांनी मला वाटलं माझ्याकडे ज्या भावना होत्या मी त्यांच्या पुढे व्यक्त केल्या. आणि मला वाटतं की देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये नक्की सांगितलं की पुढच्या काळामध्ये आपण सर्व एकत्र काम करू. आणि महाराष्ट्राचा जो नेता आहे आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र चालवायचंय. आणि पुढच्या काळात सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 6 जागा आणि महायुतीच्या 208 जागा निवडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मला वाटतं की सातत्याने आमचे मुरलीधर मोहोळ नेतेजी यांचाही माझ्याशी 4-5 दिवसापासून सातत्याने संपर्क होता. त्यांची माझी 2दा भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये तुम्हाला या पुणे शहरामध्ये 6ही मतदारसंघ भारतीय जनता पार्टी व तशी युतीचे दोन्ही ठिकाणी त्यांच्याबरोबर मला जोडीने ह्या पुणे शहरात फिरायचे, जेणेकरून आपले 6 प्लस युतीचे 8 उमेदवार निवडून आणायचं मला वाटतं त्यांनी सांगितलंय. शेवटी कार्यकर्त्याच्या भावना असतील, नागरिकाच्या भावना, माझ्या सुद्धा भावना आहेत. मलाही वाटतं लढावं. पण इतके वर्ष 27 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. मला दुःख होत होतं की पार्टीच्या विरुद्ध कुठलाही निर्णय मी घेतला नाही, कुठली गोष्ट बोललो नाही. पण सर्वोच्च नेते देवेंद्रजी आहेत, मुरलीधरजी मोहोळ आहेत आणि माझे सर्व कार्यकर्ते आहेत. मला वाटतं की शेवटी आपण या परिवारात वाढलोय. नक्की लढायची भूमिका असते, भावना असते, थोडा राग असतो, मतदार असतील, कार्यकर्ते असतील. पण मला आज असं वाटतं की राज्यामध्ये आता देवेंद्रजींचे हात मजबूत करण्यासाठी, महायुती सरकार आणण्यासाठी पुण्यातले 6 उमेदवार असतील, ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि पुन्हा सत्ता आल्यानंतर ही महाराष्ट्रातली विकास कामं असतील, पुण्यातली विकास कामं ही करण्यासाठी मला वाटतं कार्यकर्त्यांनी नाराजी होणं, पण नंतर ती नाराजी दूर होण्यासाठी जे माझे नेते देवेंद्रजींनी मला वाटतं बोलून एक मला 15-20 मिनिटं दिली. त्यांनी माझ्यासोबत डायलॉग केला, मला वाटतं सांगितलं. नक्की माझं समाधान झालं की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी बोलून मला वाटतं सांगितलं आणि नंतर भूमिका स्पष्ट केली. आणि पुढे माझ्या बरोबर राहणार, मोठे भाऊ म्हणून ते बाहेर राहणार. तसेच सातत्याने माझ्याबरोबर माझे मित्र नेते मुरलीधर मोहोळ सुद्धा पहिल्या दिवशी संपर्क करत होते. 2-3 वेळा भेटलो. शेवटी मला वाटतं हे सर्व गोष्टींचं मला वाटतं काम करताना 27-28 वर्ष आमची मैत्री पण आहे, भारतीय जनता पार्टीचं नातं आहे. या सर्व नाती लक्षात घेता आपल्याला भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्र, पुणे याचा विकास केला पाहिजे. आणि कुठल्याही कार्यकर्त्याकडनं कुठली मतदारांची असेल, भारतीय जनता पार्टीचं कुठे नाव खराब व्हायला नाही पाहिजे, या भावनेने माझ्याकडे जो माझ्या मनात जे होतं मला पूर्णपणे आज मी कार्यकर्त्यांनी समजून सांगितलं. कार्यकर्ते सुद्धा दुःखी होते, पण त्यांना समजून सांगितलं की आपल्याला पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय. कुठली अशी भूमिका घेऊन जी भारतीय जनता पार्टीला कुठला त्रास होणार नाही किंवा उमेदवारी अर्ज करणार अशा कुठली गोष्टी न करता मी नक्कीच दुःखी झालो होतो. थोडासा मनामध्ये चिंता होती, कार्यकर्ते नाराज होते, नागरिक हे होते. पण हळूहळू मला वाटतं पार्टीचं काम करून या 6 मतदारसंघातले आणि 2 निवडून आणायची मला वाटतं भूमिका आहे. आज मला कुठलंही कोणाचं म्हणणं होतं माझी भूमिका, मी त्या दिवशी म्हटलं मी माझी भूमिका मांडणार आहे. कुठले बंड नव्हतं, कुठली परिस्थितीमध्ये काही नव्हती, मला माझा निर्णय करायचा होता. पण शेवटी आत्मचिंतन असतं, कार्यकर्त्यांचे डायलॉग, परिवाराचे डायलॉग, माझे मित्र असतील, माझे सर्वोच्च नेते देवेंद्रजी, मुरलीधर मोहोळजी आणि शहरातले अनेक जर पार्टीचे नेते, माझे पत्रकार यांचे सर्व चर्चा करत असताना पार्टीबरोबर राहावं आणि मला वाटतं पार्टीचा अजेंडा राबवा. नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी खात्री देवा भाऊंनी आम्हाला सांगितली, मुरलीधर मोहोळांनी सांगितले. कार्यकर्ते, पत्रकार मी सर्व यांचं मनापासून ह्या 7-8 दिवसामध्ये माझ्या मनावरती मला अत्यंत दुःख होत होतं. आणि मला वाटतं त्या परिस्थितीला सामोरे जात असताना या सर्वांनी मला साथ दिली. आणि शेवटी मला वाटतं की पार्टीचा विचार करून मला हा जो निर्णय करायचा आहे की कुठल्याही प्रकारे कुठलाही उमेदवारी अर्ज मी भरणार नाही, कुठल्या भारतीय जनता पार्टीला कुठं त्रास होईल असं वक्तव्य मी आज केलं नाही. मला पुढच्या काळामध्ये ह्या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न असणार आहे.
आणि मुरलीधर मोहोळांच्या बरोबर ह्या पूर्ण शहरामध्ये फिरून त्यांनी मी लोकसभेचा समन्वयक त्यांच्याबरोबर होतो, ते मला वाटतं खासदार झाले, मंत्री झाले, हा त्यांचा सगळा भाग आहे. त्यांच्याबरोबरच मी पूर्ण पुढचे दिवस प्रवासात असणार आहे. या मतदारसंघात मी त्यांच्यावर राहणार आहे. मला आज जी माझी भूमिका मांडायची होती ती मी आज भूमिका इथं मांडली. लढाईचं जिंकायचं थांबलं का? यस, कार्यकर्ता आहे हे लढणारच आणि जिंकणार. आता लढणार जिंकणार ही वैयक्तिक होती, पण आता लढणार जिंकणार हे 6 उमेदवार निवडण्यासाठी लढणार, या 6 उमेदवार आणण्यासाठी जिंकणार आणि महायुती सरकार झाल्यानंतर माझे लढणार जिंकणार ही टॅगलाईन जिवंत राहणार आहे. कार्यकर्ता श्रीनाथ भीमाले लढणार आणि जिंकणार. मी मागं म्हटलं लढणारा कार्यकर्ता नाही, मी हा लढणारा कार्यकर्ता आहे. ही टॅगलाईन माझी. श्रीनाथ भीमाले लढणार जिंकणार, पण कोणासाठी? भारतीय जनता पार्टीसाठी, माझ्या नेत्यांसाठी, माझ्या कार्यकर्त्यांसाठी लढणार टॅगलाईन राहणार आहे. ही टॅगलाईन गेलेली नाहीये. मला वाटतं याच्यावर मला तुम्ही पत्रकार बंधू असतील त्यांनी सुद्धा मला या संदर्भामध्ये वेळोवेळी मदत केली, माझी भावना तुम्ही पोहोचवली, तुमचे मी मनापासून आभार आहे. पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढचे राहिलेले 20 दिवस या पूर्ण शहरभर प्रवास करून सर्व ठिकाणी मुरलीधर मोहोळांच्या बरोबर राहून देवेंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येकाला भेटून मी त्याची नाराजी दूर करून काम करण्याचा प्रयत्न करतो. मला माझे सर्वोच्च नेते देवेंद्रजींनी मला बोलून घेतलं. त्याच्या अगोदर माझ्याशी संवाद साधला. मला सागरवर त्यांनी बोलून घेतलं. मागच्या नागपूरचा त्यांनी फॉर्म भरल्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं की त्यांच्याकडनं मला डायलॉग झाला आणि मी तिथं गेलो. 15 ते 20 मिनिटं माझ्या नेत्यांनी मला सांगितलं तर मला महाराष्ट्राचा माझा सर्वोच्च नेता देवाभाऊ, माझे भाऊ, माझे नेते त्यांच्यावर माझा विश्वास आहे. तसंच त्याच्या जोडीला माझे मित्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते माझ्या संपर्कात होते. मला वाटतं सर्वोच्च नेते झाल्यानंतर मी सुद्धा एक कार्यकर्ता, मला ह्यांनी फोन केला का त्यांनी फोन केल्यापेक्षा मला पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी पार्टी, माझं कमळ हे माझ्या डोक्यात आहे. मला वाटतं नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी हे पुणे शहर हे कमळ हे धरणारा कार्यकर्ता आहे. 27 वर्ष मी काम केले. नक्की पद नाही मिळालं किंवा काय मिळालं दुःखी नक्की होणार, नाराज नक्की होणार, पण कालांतराने मला वाटतं की सगळ्यांची चर्चा केल्यानंतर माझं दुःख नसेल. माझ्या भावना कार्यकर्ते थोडे झाले, पण हळूहळू काम करताना मी म्हटलं ना मला शहरभर काम करायचंय. शहरातले ज्या दिवशी 6+8 येतील त्या दिवशी माझ्या ह्या मला वाटतं की मी काम केल्याचा मला आनंद होईल. माझे मुरलीधर मोहोळजी यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. पुढच्या काळात प्रत्येक उमेदवार हा माझा भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे तो कसा निवडून येईल, कमळ कसं फुलत हाच माझ्याकडे विचार असतो. प्रश्न असा आहे ना की केंद्रीय मंत्री आले, तुम्ही म्हणता देवेंद्रजींनी समजूत काढली, असं कुठलं गिफ्ट तुम्हाला देण्यात आलंय की तुम्ही ऐकले की तुम्हाला काही स्वीकारले ना तुम्ही? ऐका ना, मी शेवटी स्वीकारले का? मला ह्या आमदारकी हवी होती, ती मागणी केली, ती मिळाली नाही. पण मला वाटतं की सर्वोच्च नेत्याचं देवाभाऊ ते आम्हाला सांगत असतील की महाराष्ट्रामध्ये ते माझ्या पाठीशी आहेत, माझ्या भावासारखे आहेत. मला वाटतं एवढा मोठा नेता जर आपल्या बरोबर असेल, आपल्या पाठीशी असेल, तर कार्यकर्त्याची भावना त्यांच्याबरोबर पोहोचली. मला वाटतं त्यांनी मला माझ्यासाठी बोलले, हा माझ्यासाठी आनंद आहे. भविष्य काळात सुद्धा कुठलं ना कुठलं पद असेल, कुठली कमिटमेंट नाही, पण मला वाटतं त्यांचा आशीर्वाद, त्यांचा मला पाठिंबा, 2 शब्द माझ्याशी बोललेले, मला माझ्याशी डायलॉग केला, हे माझ्यासाठी मोठे. तसंच माझ्याशी अण्णांना सर्वात जास्त मताधिक्य होतं, ते यावेळेस आमदारकीला राहणार का? आमदारकीला राहणार, पुणे 6 मतदारसंघात राहणार आणि 6+2 8च्या 8 आमची निवडून येणार ही खात्री मला. आमच्या मतदारसंघातलं तुमचं लिडिंग जे आहे, तुमचं जे लिडिंग आहे, इतर 3 नगरसेवक सुद्धा त्याच्यावर दावा करतात. मग तुमच्या एकट्याचं लिडिंग आहे ते का चौघांचं आहे? नाही ना, अहो भारतीय जनता पार्टीचे, कमळाचे, कार्यकर्त्याचे, नागरिकांचे विकास कामं केल्याचं आहे, मोदीजींचं आहे, देवेजींचं आहे, नेत्यांचं केलेलं काम आहे. आम्ही तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही तर तुम्ही कुठं कमी पडले असं वाटतं का? कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा असतो. शेवटी मला वाटतं नेते ठरवतात, नेत्यांना तेवढा अधिकार आहे, नेत्यांना तेवढी माहिती असते, त्याच्यामुळे नेत्यांवर सोडलेलं आहे. नेते नक्कीच कार्यकर्ता म्हणून काय स्वीकारणार आहे? नाही, माझं म्हणणं आता महामंडळाचा विषय नाही. आता आपल्याला 6 उमेदवार प्लस शहरातले 2, 8वर टार्गेट करायचे, कमळ फुलवायचे, महाराष्ट्रात सत्ता आणायची. पुन्हा एकदा माझी भावना, माझा नेता देवाभाऊ या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा होईल हे सुद्धा स्वप्न माझ्याकडे राहणार आहे. मला वाटतं बाकीच्या काळामध्ये सर्व नेते ठरवतील त्याच्याप्रमाणे मी काम करणार. वेळ आली पर्वत विधानसभेला जास्त असेल का पुणे शहराला? माझं म्हणणं, मी मुरलीधर अण्णांबरोबर ह्या शहरामध्ये जर समन्वय म्हणून काम केलं, पर्वती 6 मतदारसंघ आणि +2 या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर प्रवासाला आजपासून असणार आहे. पर्वती, कसबा, शिवाजीनगर,
माझं म्हणणं आज तर आम्ही भेटलोय, आज अण्णांशी बरोबर आलोय, तेव्हा नाराजी त्यांनी काढलीच नाही. माझं मुरलीधर मोहोळजी आलेत ना, आमचे नेते, सर्वांचे नेते इथं आलेत ना, आज ते आहेत. फडणवीस साहेब माझ्याशी बोलले, त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहे, त्यावेळी एक एक गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. तुम्ही सांगत होता 15 वर्ष पर्वती मतदारसंघाचे प्रश्न काही प्रलंबित आहे, त्याच्यासाठी मी लढणार. तुम्हाला वाटते का परत तीच प्रश्न प्रलंबित असणार आहे का ती सोडवली जाणार, त्याच्यासाठी तुम्ही लढणार होता? माझं म्हणणं, जी कामं प्रलंबित आहेत, आमचे नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगू की जी अजून नागरिकांचे आमच्याकडे आलेत, मी फिरत असताना आलेत, काय फ्लायओव्हर असतील, छोटे मोठे कामं असतील, देतील, करतील ना. माझं म्हणणं, विकास व्हायला पाहिजे या मतदारसंघात, काही गोष्टी राहिल्यात त्या पूर्ण व्हायला पाहिजेत, शहरात व्हायला पाहिजेत, त्या मला वाटतं सर्व मिळून आम्ही प्रयत्न करू, ज्या उणीव आहे ते दूर करण्याचा आपला प्रयत्न करू. पर्वती झालाय आता कसल्यातली नाराजी शहराध्यक्ष आहेत सोबत. नाही, पहिलं हा विषय खूप आज आमच्यासाठी महत्वाचा आहे की श्रीनाथ भिमाले हे गेले जवळजवळ 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि आम्हाला अभिमान वाटतो की असा कार्यकर्ता हा पार्टी सोबत आहे की शेवटी कोणत्या कार्यकर्त्याला अपेक्षा नसतात, इच्छा नसतात. त्यांनी स्वाभाविकपणे त्यांची इच्छा व्यक्त केली होती आणि 30 वर्ष एखादा कार्यकर्ता काम केल्यानंतर त्याला स्वाभाविकपणे वाटतंच की मी एखादी जबाबदारी समर्थपणे पेलू शकतो, मी काम करू शकतो, म्हणून ते विधानसभेला इच्छुक होते आणि त्यांनी खूप चांगलं कामही केलंय. आणि केवळ एका विधानसभेपुरतं नाही तर महानगरपालिकेमध्ये सातत्याने गेली 20 वर्ष प्रतिनिधित्व करणारे आमचे सेनाजी, महापालिकेत सभागृह नेते म्हणून सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यामुळे शहरभर एक चांगल्या प्रकारचं काम असणारे कार्यकर्ते आमचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली, पक्षश्रेष्ठींना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, पण शेवटी संधी एकाला कोणाला तरी मिळते आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती माधुरीताईंना पुन्हा संधी मिळाली. श्रीनाथजी स्वाभाविकपणे नाराज होणं याच्यात काही चुकीचं नाही, त्यांची इच्छा होती, अनेक वर्ष काम केल्यामुळे ते नाराज झाले होते. पण मला अभिमान यासाठी वाटतो की या सगळ्या काळामध्ये पक्षाबद्दल आणि पक्षाच्या कुठल्याही नेत्याबद्दल एक शब्द सुद्धा त्यांना कळालं की मला आता उमेदवारी मिळत नाही, तरी सुद्धा एक शब्द सुद्धा पक्षाबद्दल आणि पक्षाच्या नेत्याबद्दल कुठेही चुकीचा काढला गेला नाही. मला असं वाटतं असे कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टीची आमची खऱ्या अर्थानं संस्कृती आहे, परंपरा आहे. तर ही ती संस्कृती आम्हाला आमच्या श्रीनाथजींबरोबर त्यांच्या वागण्यात, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसते आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी एक जवळचा कार्यकर्ता म्हणून, त्यांचा आवडता कार्यकर्ता म्हणून श्रीनाथजींशी संवाद साधला, त्यांना बोलावून घेतलं आणि 1 मिनिटात देवेंद्रजी बोलल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला श्रीनाथजींनी सांगितलं की मी पक्षाचं काम करणार. आज आमची मैत्री सुद्धा गेले जवळजवळ 25 वर्षाची आमची मैत्री आहे आणि या मैत्रीचा सुद्धा कुठेतरी एकमेकांनी हक्कानी सांगण्याचा जो विषय आहे तो आम्ही एकमेकांनी चर्चा केली, मी हक्कानी बोललो, त्यांनी हक्कानी तो विषय मित्र म्हणून स्वीकारला आणि त्यांनी शहरामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये फिरावं, महायुतीचं काम करावं आणि पर्वतीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार माधुरीताईंना जिंकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल हे त्यांनी स्वतः सांगितलं. आज किंवा उद्या माधुरीताई आणि त्यांची भेट होती आणि मला असं वाटतं की शेवटी इतक्या दिवसात एका परिवारात राहणारी आम्ही माणसं आहोत, आम्ही परिवाराच्या बाहेर काही जाऊ दिला नाही, विषय लक्षात घ्या. आणि त्यामुळेच श्रीनाथजींना न्याय देण्याची भूमिका 100% पक्ष लेवलला पक्षश्रेष्ठी नक्की घेतील आणि इतक्या वर्ष एखादा कार्यकर्ता एखाद्या संघटनेत घडतो, तयार होतो, तो नेता होतो आणि तो कुठेही जाणार नाही, त्याला नाराजी त्याची दूर करता येईल, हाच विचार सर्व नेत्यांनी केला आणि म्हणून आज त्यांनी ही भूमिका घेतली की मी भाजपचा कार्यकर्ता आहे, मी भाजप सोबतच आयुष्यभर राहणार आहे आणि अशा त्यागाच्या, समर्पणाच्या भूमिकेतनं काम करणारे कार्यकर्ते आमच्याकडे असल्यामुळे, नेते असल्यामुळेच आम्हाला असं वाटतं की जगातली सर्वात मोठी संघटना आम्ही होऊ शकलो आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि आज पुन्हा एकदा नव्या जोमानं पुन्हा ते महायुतीचे आमचे उमेदवार माधुरीताई असतील, सुनील भाऊ असतील, सिद्धार्थ शिरोळे असतील, चंद्रकांत दादा असतील, सगळ्या उमेदवारांचं काम अगदी मनापासून ते करणार, कारण शेवटी शहरभर त्यांचं काम आहे, त्यांचं शहरभर सगळ्या भागात संपर्क आहे, मित्रपरिवार आहे, कार्यकर्ते आहेत, नातेवाईक आहेत, अशा याच्यात श्रीनाथजी ही आमच्यासाठी
एक ऍसेट आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळात अधिक चांगलं काम करून पक्ष त्यांना निश्चितपणे त्यांच्या सन्मानानं त्यांना जे द्यायचंय ते निश्चितपणे एका कार्यकर्त्याला पुढच्या काळात नक्की. आता एक आता फॉर्म भरायला तुम्हाला आमचे सगळे लोक आता दिसतील. चला, आमच्या परिवारातलेच भीमालेंचे नगरसेवक त्यांनी आता पक्षाचा फॉर्म भरतात. भरत वैरागी याच्या कसं असतं मी तेच सांगतो की कार्यकर्त्याची इच्छा असते, भावना असते, अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते. शेवटी वैरागी तेच आहेत ना की ते सुद्धा अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते. पण शेवटी एका विशिष्ट लेवल नंतर नाराजी दूर होते. तुम्ही पाहिलं असेल कोथरूडला झालं, पर्वतीला झाले, कसब्यातही होते. आता दिसेल तुम्हाला. त्यामुळे कुठेही तुम्हालाही भाजपमध्ये हे दिसणार नाही शहरामध्ये. भीमाले किंवा वैरागी सारखे आज बंडखोरीच्या प्रयत्नात बंडखोरी नाही म्हणताय, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली, त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. परिवार त्यांच्याकडे बघत नाही का? परिवार त्यांच्याकडे बघत नाही का? अगदी 100% त्यांनाही विश्वास नेत्यांनी दिलाय. मान्य देवेंजींनी त्यांना विश्वास दिल्यानंतर विषय संपतो. कारण शेवटी आमचे सर्वोच्च नेते ते आहेत. त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की श्रीनाथ काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. हे बघा, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेवटी हेच हवं असतं, नेत्यांचा सपोर्ट, नेत्यांचा आशीर्वाद आणि नेत्यांच्या आमच्या बरोबरच्या असलेला त्यांचा खंबीर पाठिंबा. शेवटी कार्यकर्ता हा याच भावनेवरती जगत असतो किंवा काम करत असतो. आणि तेच मला असं वाटतं श्रीनाथजींनी देवेंद्रजींबरोबर बोलल्यानंतर निर्णय घेतला, तो आम्हाला सगळ्यांना पक्षासाठी खूप चांगला आहे आणि आम्हाला त्याचा आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद. अजून अधिकृत असं कुठल्याही प्रकारचं कुठंही आपण वाचलेलं नाही. त्यामुळे फॉर्म भरत असतील तर मलाही आता कळतंय, आम्ही माहिती घेऊ. पण महायुतीमध्ये कुठेही विसंवाद होणार नाही, सगळे आम्ही एकत्र लढत आहोत. फॉर्म भरत असतील आता मला कळलं, पण असा कुठलाही अधिकृत आदेश कुणालाही नाही. मैत्रीपूर्ण लढत माहित नाही.